नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती। आज आपण आपल्या विषयाचे प्रकरण 4 कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज यातील पुढचा भाग पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण घटनापत्रक म्हणजे काय, घटनापत्रकाची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि घटनापत्रकातील विविध कलमे यावर सविस्तर चर्चा केली आहे। जसे की तुम्हाला माहिती आहे, घटनापत्रक हे कंपनीचे प्राथमिक दस्तऐवज आहे आणि हे घटनापत्रक कंपनीचा उद्देश दर्शवते, कंपनीची कार्यकक्षा निश्चित करते, कंपनी कशासाठी स्थापन झालेली आहे आणि कंपनीच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत, तर याची माहिती आपल्याला या दस्तऐवजामधून मिळते। खरे पाहता घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनदच आहे। यामध्ये कंपनीचे अधिकार, उद्देश नमूद केलेले असतात। त्याचप्रमाणे हे घटनापत्रक हे कंपनीचे पायाभूत दस्तऐवज आहे। तसेच आणखीन एक महत्त्वाचे दस्तऐवज कंपनीची स्थापना करताना आवश्यक आहे आणि ते दस्तऐवज म्हणजे नियमावली, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन। हा कंपनीचा एक दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज आहे। तर यामध्ये काय समावेश केलेले असते, तर अर्थातच कंपनीची नोंदणी करत असताना नोंदणी कार्यालयात घटनापत्रकासोबत नियमावली सादर करणं आवश्यक असतं। नियमावलीत कंपनीसाठीचे मूलभूत नियम असतात। नियमावलीत कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी नमूद केलेले नियम, अटी व तरतुदी असतात। तसेच संचालक मंडळाचे हक्क, अधिकार, जबाबदारी आणि व्यवसाय कार्यपद्धती याचा समावेश केलेला असतो। तर नियमावली म्हणजे कंपनीचे दुय्यम दस्तऐवज असं आपण म्हणूया। प्राथमिक दस्तऐवज हे घटनापत्रक आहे आणि त्यासोबतच नियमावली सुद्धा सादर करावी लागते। नियमावलीमध्ये कंपनीचा रोजचा कारभार चालवण्यासाठी जे नियम आवश्यक असतात त्याची नोंद नियमावलीमध्ये केलेली असते। आता आपण याची व्याख्या बघूया प्रॉपर कशी आहे। कंपनी कायदा 2013 कलम 2 परिशिष्ट 5 नुसार कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केलेले आणि वेळोवेळी सुधारित केलेले कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम म्हणजेच नियमावली होय। तर अशा प्रकारे नियमावलीची व्याख्या आपल्याला कंपनी कायद्यामध्ये दिसून येते। तर नियमावलीत कोणतेही नियम, घटनापत्रक, कंपनी कायदा 2013 किंवा इतर कोणत्याही कायद्याशी विसंगत नसावे। तर नियमावली हा लिखित स्वरूपातील दस्तऐवज आहे ज्यामध्ये नियम व तरतुदी दिलेल्या असतात कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापन सुरळीतपणे चालण्यासाठी। नियमावलीत कोणत्याही नियमावली कंपनीच्या अधिकारात घटनापत्रक, कंपनी कायदा व इतर कोणत्याही कायद्यापेक्षा वाढ होऊ नये, तर याचे भान तिथे ठेवले पाहिजे। तसेच भागविक्री, जप्त केलेले भाग, भागांचे हस्तांतरण, भागांचे व कर्जरोख्यांचे संक्रमण, कार्यपद्धती, व्यवस्थापकीय मंडळाचे अधिकार, जबाबदारी इत्यादी बाबी त्यामध्ये नमूद केलेल्या असतात। ठीक आहे। आता कंपनी कायदा 2013 नुसार नियमावलीचे नमुने तक्ते FGHIJ असे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीसाठी नमूद केलेले आहेत। नियमावलीत कंपनीला लागू असलेल्या सर्व नियमांना समाविष्ट करणे गरजेचे आहे। कायद्यानुसार घटनापत्रकावर सही केलेल्या सर्व सभासदाने म्हणजे प्रत्येक सभासदाने नियमावलीवर स्वाक्षरी करून आपले नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय किमान एका साक्षीदाराला समोर ठेवून नमूद करणं आवश्यक आहे। याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे नियमावलीचे तक्ते आहेत।
की समजा भागाने मर्यादित कंपनी असेल तर तिने तक्ता F वापरायचा. हमीने मर्यादित कंपनी किंवा भागाने मर्यादित कंपनी असेल तर तिने तक्ता G याचा अवलंब करायचा. हमीने मर्यादित कंपनी पण भागांनी मर्यादित नसलेली कंपनी यांनी तक्ता Hचा वापर करायचा. अमर्यादित कंपनी भाग भांडवल असलेली यांनी तक्ता I याचं पालन करायचं. आणि अमर्यादित कंपनी भाग भांडवल नसलेली यांनी तक्ता J. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळे नियमावलीचे तक्ते हे कंपनी कायद्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि त्या कंपनीने त्या नियमावलीचं अनुसरण करायचे असते. तसेच ज्या लोकांनी म्हणजे जे सदस्य आहेत कंपनीचे सभासद आहेत ज्यांनी घटनापत्रकावरती सह्या केलेल्या आहेत त्यांनीच नियमावलीवरती सुद्धा सही करायची असते आणि ती करत असताना स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय हे लिहिलं पाहिजे आणि ही सही करत असताना एक साक्षीदार असणं हे आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या अटी नियमावलीच्या बाबतीमध्ये आहे. आता आपण नियमावलीमध्ये नेमका कशाचा समावेश केलेला आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. पहा, नियमावलीतील तपशील तुम्हाला दिसतंय, थोडंसं त्याला मोठं करते तुमच्यासाठी. कंपनी कायदा 2013 परिशिष्ट जसेच्या तसे किंवा बदल करून नियमावली स्वीकारू शकते. ठीक आहे. तर साधारणपणे नियमावलीत खालील तपशील असतो. पहिला आहे भाग भांडवल, म्हणजे कंपनीचं भाग भांडवल कसे आहे. त्यानंतर दुसरं आहे भागांच्या प्रकारानुसार भागधारकांचे अधिकार, म्हणजे भागधारकांचा अधिकार काय असणार त्या बाबतीतही तेथे बऱ्यापैकी सविस्तर तिथं लिहिलेलं असतं. त्यानंतर तिसरं आहे भाग वाटप, भाग हप्ता मागणी, भाग जप्ती कार्यपद्धती, म्हणजे भागांचं वाटप कसं केलं जाईल, भाग हप्ता मागणी कशी करायची, भाग जप्त करायचे असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे, तर ते सुद्धा तिथे नमूद केलेले असते. त्यानंतर आहे भागांचे हस्तांतरण, कंपनीचा धारणाधिकार, भाग भांडवलात वाढ करणे, कमी करणे, बदल करणे, व्यवस्थापक अधिकारी यांची नियुक्ती करणे, वेतन, अधिकार, कर्तव्ये इत्यादी. त्यानंतर भागांचे भागसाठ्यात रूपांतर करणे, त्यानंतर सभेची सूचना, मतदानाचे हक्क, प्रतिनिधी, मतदान, घनसंख्या इत्यादीचे नियम, कंपनीचे हिशेब, अंकेक्षण, राखीव निधी, लाभांश. त्यानंतर 11वे आहे कर्जाऊ भांडवल उभारणी पद्धती. 12 आहे भाग प्रमाणपत्र व दुय्यम भाग प्रमाणपत्र देणे कार्यपद्धती. 13 आहे अंकेक्षण समिती, वेतन समिती, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी याचे गठन व संरचना. 14 आहे कंपनीचे विसर्जन. 15वे आहे लवाद व्यवस्था आणि 16वे आहे नुकसान भरपाई. तर अशा प्रकारे जवळजवळ या 16 मुद्द्यांचा समावेश हा कंपनीच्या नियमावलीमध्ये केलेला असतो आणि या नियमावलींचं पालन करूनच कंपनीचा अंतर्गत कारभार हा व्यवस्थितपणे चालवला जातो. म्हणजे या नियमांमुळे कंपनीला काम करणं सोपं जातं. कंपनीचे जे सर्व अधिकारी असतात, व्यवस्थापकीय मंडळ असतं, त्यांना या नियमावलीचा अवलंब करून आपले सगळे कंपनीविषयीची ध्येय धोरणं आखता येतात. त्यानंतर पुढे ज्याही पुढचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे आणि ते म्हणजे माहितीपत्रक, ज्याला इंग्लिशमध्ये प्रॉस्पेक्टस असे म्हणतात. माहितीपत्रक पहा आता, सार्वजनिक कंपनी जनतेकडून भाग भांडवल उभारणीसाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्यास माहितीपत्रक असे म्हणतात. म्हणजे काय तर ज्यावेळी सार्वजनिक कंपनीला भांडवलाची गरज असते तेव्हा जनतेला आवाहन केले जाते, जनतेला सांगितलं जातं की आम्ही भाग विक्रीस काढले आहेत आणि आपण ते भाग काय करायचे आहे, खरेदी करायचे आहे, म्हणजेच तुम्ही तुमचा पैसा आमच्या कंपनीच्या भागांमध्ये गुंतवा असं कंपनीला सांगायचं असतं. मग हे कंपनी कशाच्या माध्यमाने सांगते तर या माहितीपत्रकाच्या माध्यमाने लोकांपर्यंत कंपनी पोचते. म्हणूनच याला असं म्हटले आहे की सार्वजनिक कंपनी जनतेकडून भाग भांडवल उभारणीसाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्यास माहितीपत्रक असे म्हणतात. माहितीपत्रकात कंपनी संबंधी भाग भांडवलासंबंधी आवश्यक ती माहिती दिलेली असते. गुंतवणूकदारांना
प्रतिभूती खरेदी करण्याचे आवाहन म्हणजेच विनंती या पत्रकातून केली जाते. आता आपण या माहितीपत्रकाचा अर्थ बघूया की प्रॉस्पेक्टस म्हणजे नेमकं काय आहे. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 परिशिष्ट 70 नुसार माहितीपत्रक म्हणजे माहितीपत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज होय. यात कंपनी कायद्यातील कलम 32 नुसार रेड हेरिंग माहितीपत्रक किंवा शेल्फ माहितीपत्रक याचा समावेश होतो. माहितीपत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिभूतींची खरेदी करण्यासाठीचे सूचनापत्रक, परिपत्रक, जाहिरात इत्यादीतर्फे आवाहन केले जाते. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की लोकांना कोणत्याही माध्यमाने लोकांपर्यंत ही विनंती केली जाते की आपण प्रतिभूतींची खरेदी करावी आणि तशी सूचना देण्यासाठी एक पत्रक काढले जाते. याच पत्रकास माहितीपत्रक असे म्हणतात. त्यामध्ये कंपनीची माहिती ही नमूद केलेली असते. आता कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहितीपत्रकाचे आपण प्रकार पाहूया. ते प्रकार इथं तुम्हाला चार्टमध्ये दिसत आहेत. कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहितीपत्रकांचे प्रकार. पहिला आहे संक्षिप्त माहितीपत्रक, दुसरा आहे बहुविध, याला शेल्फ माहितीपत्रक असे म्हणतात. तिसरा आहे अपुरे रेड हेरिंग माहितीपत्रक, चौथा आहे लेटर ऑफ ऑफर, पाचवा आहे ऑफर लेटर. तर असे हे 5 प्रकारचे माहितीपत्रक आहेत की जे साधारणपणे तयार केले जातात आणि जनतेमध्ये वितरित केले जातात. तर आता आपण हे पुढचे प्रकार पाहूया. यातला पहिला आहे संक्षिप्त माहितीपत्रक. यामध्ये माहितीपत्रकातील ठळक बाबी थोडक्यात नमूद केलेल्या असतात. माहितीपत्रकाचा महत्त्वाचा भाग असतो, पण संक्षिप्तरित्या हे सुरुवातीचे भाग विक्री व कर्जरोखी विक्री करताना अर्जासोबत जोडलेले असते. अशा प्रकारचे माहितीपत्रक फक्त सार्वजनिक कंपनी सार्वजनिक भाग विक्रीच्या वेळी वितरित करते. म्हणजे सार्वजनिक कंपनी ज्या पत्रकाद्वारे लोकांना भागांची खरेदी करण्यासाठीचे आवाहन करते त्याला आपण संक्षिप्त माहितीपत्रक असं म्हणूया. तर यामध्ये थोडक्यात सगळी माहिती दिलेली असते. कंपनीबद्दलची माहिती लोकांपर्यंत जी देणं आवश्यक आहे ती सर्व माहिती संक्षिप्तपणे दिलेली असते, थोडक्यात दिलेली असते. तर त्याला म्हटलं जातं संक्षिप्त माहितीपत्रक. साधारणतः कुठल्याही इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही प्रवेश घेत असताना त्या इन्स्टिट्यूशनचं एक प्रॉस्पेक्टस असतं आणि त्या प्रॉस्पेक्टसमध्ये त्या इन्स्टिट्यूशनची किंवा त्या संस्थेची थोडक्यात ओळख करून दिली असते. तर ते म्हणजे प्रॉस्पेक्टस असतं. तर तसंच कंपनी जेव्हा सार्वजनिकरित्या भागांची विक्री करण्यासाठी काढते तेव्हा या गुंतवणूकदारांना कंपनीची माहिती मिळावी म्हणून हे माहितीपत्रक प्रसिद्ध केलं जातं. थोडक्यात माहिती दिलेली असते म्हणून याला संक्षिप्त माहितीपत्रक असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बहुविध शेल्फ माहितीपत्रक. आता शेल्फ माहितीपत्रक म्हणजे काय पहा. सार्वजनिक कंपनी गरजेनुसार जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभं करते. अशा प्रत्येक भांडवल उभारणीवेळी माहितीपत्रक प्रसिद्ध करणं आवश्यक असतं. माहितीपत्रक तयार करण्याची व नोंदणी करण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ असते. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन माहितीपत्रक तयार करण्याऐवजी कंपनी शेल्फ माहितीपत्रक तयार करते. शेल्फ माहितीपत्रक हे पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत चालू शकते. म्हणजे बघा की ज्यावेळी कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते त्यावेळी कंपनी काय करते की माहितीपत्रक प्रसिद्ध करून जनतेला प्रतिभूती विकून भांडवल आपलं उभं करत असते. मग प्रत्येक वेळी कंपनीला हे माहितीपत्रक तयार करणे, त्याची नोंद करणे ही जी प्रक्रिया आहे तिला फार वेळ लागतो. म्हणून मग कंपनी काय करते की शेल्फ माहितीपत्रक तयार करते की हे कंपनीची पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत म्हणजे 1 वर्षापर्यंतच्या काळात कधीही भांडवल उभं करण्याची जर कंपनीला गरज भासली तर तेच ते माहितीपत्रक वापरू शकतात. तर अशावेळी हे शेल्फ माहितीपत्रक तयार केले जाते. ठीक आहे. त्यानंतर पुढे तिसरे आहे
अपुरे रेड हेरिंग माहितीपत्रक. आता अपुरे आणि रेड हेरिंग माहितीपत्रक हे एक अपूर्ण माहितीपत्रक आहे. आता इथे नावातच अपुरे लिहिले आहे, त्यामुळे तुम्हाला समजून येईल की हे एक अपूर्ण माहितीपत्रक आहे. कारण यामध्ये प्रतिभूतींची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिभूतींची वाटप किंमत याचा संपूर्ण तपशील समाविष्ट नसतो. हे सामान्यतः सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रियेअंतर्गत वितरित केले जातात. आता सार्वजनिक भाग वाटप म्हणजे काय, तर इनिशियल पब्लिक ऑफर याला सार्वजनिक रित्या ज्यावेळी कंपनी भागांची विक्री करण्यास काढते तेव्हा त्यास सार्वजनिक भाग वाटप असे म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफर. आणि बुक बिल्डिंग प्रक्रिया म्हणजे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे कंपनी सार्वजनिक मागणीनुसार प्रतिभूतींची वाटप किंमत निर्धारित करते. ठीक आहे. त्यानंतर कंपनीने कमीत कमी 3 दिवस आधी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे रेड हेरिंग माहितीपत्रक दाखल करणे आवश्यक आहे. 3 दिवस अगोदर ते दाखल करायचं आहे. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे लेटर ऑफ ऑफर. कंपनी प्रथम भाग विक्रीनंतर हक्क भाग विक्री करते. म्हणजेच कंपनीच्या वर्तमान भागधारकांना प्रथम त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात भाग वाटप करते. अशावेळी कंपनी लेटर ऑफ ऑफर भागधारकांना पाठवते. यात प्रस्तावाचा तपशील समाविष्ट असतो. आता लेटर ऑफ ऑफर म्हणजे काय, तर कंपनीचे जे प्रथम भागधारक आहेत किंवा जे वर्तमान भागधारक आहे, ज्यावेळी कंपनीला पुन्हा भांडवलाची गरज भासते त्यावेळी कंपनी हक्क भाग विक्री करते. हक्क भाग विक्री म्हणजे काय, तर जे ऑलरेडी भागधारक आहेत त्यांना अगोदर भाग वाटपाची संधी दिली जाते आणि त्यांच्याकडे असलेले जेवढे भाग आहेत त्या भागांच्या प्रमाणात भाग वाटप कंपनी करते. समजा एखाद्या भागधारकाकडे 2 भाग असतील तर नंतरच्या या भाग विक्रीच्या वेळी अगोदर त्याला संधी दिली जाते, हक्क भाग दिले जातात, त्याला परत 2 भाग दिले जातात. समजा एखाद्याने आधी सुरुवातीला 1 भाग घेतला असेल तर त्याला परत 1च मिळणार. एखाद्याने 2 घेतलेले असेल त्याला सेकंड टाईमला 2 मिळणार, हक्क भाग मिळणार त्याला. तर अशा प्रकारे जे वर्तमान भागधारक आहेत त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात भाग वाटप कंपनी करते. तर अशावेळी त्यांना लेटर ऑफ ऑफर या भागधारकांना पाठवले जाते. म्हणजे या पत्राच्या माध्यमाने कंपनी एक प्रकारे या भागधारकांना, वर्तमान भागधारकांना प्रतिभूती खरेदी करण्यासाठीचे आवाहनच करते. म्हणून याला लेटर ऑफ ऑफर असे म्हणलेले आहे. त्यानंतर पुढे आहे ऑफर लेटर. जेव्हा कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतींचे वाटप करते तेव्हा कंपनी गुंतवणूकदारांच्या निवडक गटाला ऑफर लेटर देते. खाजगीरित्या भाग विक्री म्हणजे जेव्हा एखादी कंपनी गुंतवणूकदारांच्या कोणत्याही निवडक गटास तिचे भाग वितरित करीत असते. म्हणजे एखाद्या ठराविक गटाला कंपनी काय करते की खाजगीरित्या प्रतिभूतींचे वाटप करते आणि ते ज्या माध्यमाने या लोकांपर्यंत पोचते त्यालाच ऑफर लेटर असे म्हणलेले आहे. एखाद्या निवडक गटाला कंपनी तिचे भाग वितरित करीत असते आणि अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत केलेल्या आवाहनास ऑफर लेटर असे म्हणलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 महत्त्वाचे दस्तऐवज पाहिले की जे कंपनीची नोंदणी करत असताना आवश्यक आहेत. तो पहिला आहे तो म्हणजे नियमावली. नियमावली म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापन चालवण्यासाठी तयार केलेले नियम, अटी व तरतुदी, नियमांचा संच म्हणजे नियमावली. ओके. तर यामध्ये कंपनीचा रोजचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून जे नियम केलेले असतात ते दस्तऐवज म्हणजे नियमावली. ठीक आहे.
तर नियमावली हे कंपनीचे दुय्यम दस्तऐवज आहे आणि ते असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या कंपनींसाठी जसं की आत्ताच आपण पाहिलं की वेगवेगळे FGHIJ असे वेगवेगळे तक्ते आहेत. ती कंपनी त्या तक्त्यांचा अवलंबही करू शकते. या नियमावलीवर सुद्धा ज्या सभासदांनी घटनापत्रकावरती सह्या केलेल्या आहेत त्याच सभासदांनी नियमावलीवरती सुद्धा स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. केवळ स्वाक्षरी नाही तर त्यांनी आपलं नाव, पत्ता व हुद्दा, व्यवसाय किमान एका साक्षीदाराला समोर ठेवून ते सही करणं तिथं गरजेचं असतं. ठीक आहे. तर नियमावलीमध्ये वेगवेगळे तपशील त्यामध्ये नमूद केलेले असतात आणि नियमावलीमुळे कंपनीचा अंतर्गत कारभार हा व्यवस्थित पार पाडण्यास मदत होते. आणि दुसरं महत्त्वाचं दस्तऐवज आपण पाहिलं ते म्हणजे माहितीपत्रक. माहितीपत्रक म्हणजे हे एक असं दस्तऐवज आहे की ज्याद्वारे कंपनी सार्वजनिकरित्या भागांची विक्री करण्यासाठी काढते, तेव्हा भाग खरेदी करण्यासाठी लोकांना जे आवाहन केलं जातं, ज्या पत्रकाद्वारे आवाहन केलं जातं ते पत्रक म्हणजे काय तर माहितीपत्रक. तर सार्वजनिक कंपनी जनतेकडून भाग भांडवल उभारणीसाठी जे पत्रक प्रसिद्ध करते तर त्यालाच माहितीपत्रक, प्रॉस्पेक्टस असे म्हणतात. तर प्रॉस्पेक्टसचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. संक्षिप्त माहितीपत्रक, माहिती यामध्ये फार थोडक्यात दिलेली असते. सार्वजनिक कंपनी हे प्रसिद्ध करते. त्यानंतर बहुविध माहितीपत्रक. बहुविध माहितीपत्रक म्हणजे काय तर इथं माहितीपत्रक प्रसिद्ध करणे आणि ते नोंदवणे ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे दरवेळी नवीन माहितीपत्रक तयार करण्याऐवजी कंपनी शेल्फ किंवा बहुविध माहितीपत्रक तयार करते आणि ते माहितीपत्रक पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत चालू शकते. त्यानंतर पुढचे तिसरं आहे अपुरे किंवा रेड हेरिंग माहितीपत्रक. अपुरे माहितीपत्रक यासाठी याला म्हणलेले आहे कारण यामध्ये प्रतिभूतींची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिभूतींची वाटप किंमत याचा पूर्ण तपशील हा समाविष्ट नसतो. तर सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रियेअंतर्गत ते वितरित केले जाते. त्यानंतर लेटर ऑफ ऑफर. लेटर ऑफ ऑफर म्हणजे काय तर वर्तमान भागधारकांना कंपनी प्रथम भाग विक्रीनंतर हक्कभाग ज्यावेळी करते, हक्कभागाची विक्री करते, तेव्हा वर्तमान भागधारकांना म्हणजे जे सध्याचे भागधारक आहेत त्यांच्याकडे जेवढे भाग आहेत त्याच्या प्रमाणात कंपनी भागांचे वाटप करते आणि हे लेटर ऑफ ऑफर या पत्रकाद्वारे ती त्या भागधारकांपर्यंत हा तपशील पोहोचवते, म्हणून त्याला लेटर ऑफ ऑफर असे म्हणलेले आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे ऑफर लेटर. ऑफर लेटर म्हणजे काय तर गुंतवणूकदारांच्या निवडक गटाला ऑफर दिली जाते. कशाची तर खाजगीरित्या प्रतिभूतींचे ज्यावेळी कंपनी वाटप करते त्यावेळी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 5 माहितीपत्रकाचे प्रकार आहेत. माहितीपत्रक हे सुद्धा एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे की ज्यामुळे कंपनीचे यामध्ये वर्णन केले जाते आणि लोकांना कंपनीच्या प्रतिभूतीची खरेदी करण्यासाठीचे ते एक प्रकारे सूचनापत्रक, परिपत्रक किंवा जाहिरात आहे की ज्याद्वारे लोकांना आवाहन केले जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 3 महत्त्वाचे दस्तऐवज आपण पाहिलेले आहे: घटनापत्रक, नियमावली व माहितीपत्रक. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच धड्यातील पुढील मुद्द्याला सुरुवात करूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. थँक्यू व्हेरी मच.